शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीनगोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपला पहिला व्हिडिओ कापूस बियाण्यांबद्दल, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला माझे वैयक्तिक मला चांगले वाटणारे 5 टॉप कापूस बियाणे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता हे 5ही वाण प्रत्येक विभागानुसार वेगवेगळे ठरू शकतात. बरेच शेतकरी म्हणतात आमच्याकडे हा वाण फेल गेला, तो वाण फेल गेला. मित्रांनो, वाण हा फेल जात नाही. वातावरणाची अनकंडिशनॅलिटी असणं, त्यासोबत आपलं चुकीचं नियोजन किंवा वेळेवर मशागत न होणे, यामुळे सुद्धा आपला वाण जो आहे हा फेल जाऊ शकतो. परंतु तरीही त्यातले त्यात तुम्हाला टॉप 5 वाण मी सांगणार आहे. पैकी पहिला वाण आहे US ॲग्रीसीडचा US 7067. आता 7067 हाच एक वाण असा नाही आहे की जो टॉपमध्ये आहे. US ॲग्रीसीड्समधले जवळजवळ सगळेच वाण टॉपमधले आहेत. परंतु तरीसुद्धा सगळ्या वाणांपैकी 7067 हा एक अतिशय चांगला वाण मानला जातो, जो उभा तर वाढतो परंतु आडवा देखील वाढतो आणि हा स्क्वेअरमध्ये वाढतो, म्हणजे फांदीला फांदी फुटते. परिणामी बोंडांची संख्या जास्त मिळते. नत्रायुक्त खतांचा जर वापर कमी असेल तर हाईटसुद्धा मेंटेन राहते आणि फुटव्यांची संख्या, फांद्यांची संख्या जास्त असल्यामुळे जास्त बोंड लागतात आणि जास्त बोंडांमधून जास्त उत्पादन आपल्याला मिळतं. त्यामुळे हा एक सगळ्यात पहिला वाण आहे जो मला खूप आवडतो आणि गेल्या वर्षीसुद्धा आपण याची लागवड केली होती. तर हा वाण अतिशय चांगला आहे. बागायती क्षेत्रामध्ये 10+ उत्पादन याचं आहे. आमच्याकडे बागायती क्षेत्रामध्ये US 7067 कमीत कमी 14-15 क्विंटल उत्पादन घेतलं जातं. आता जमिनीनुसार आणि पाऊसमान असेल, पर्जन्यमान असेल किंवा दुष्काळी भाग असेल, ह्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं उत्पादन आहे. आता आमच्या नगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी 5 ते 7 क्विंटल उत्पादनपासून अगदी 20 ते 22-23 क्विंटलपर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. मग याच्यामध्ये बदलतं काय? तर याच्यामध्ये हवामान बदलतं, पाणी बदलतं, जमीन बदलते आणि खत व्यवस्थापन बदलतं. हे 4 मुख्य स्रोत आहेत ज्याच्यामधून आपलं उत्पादन जे आहे हे कमी जास्त होत राहतं. आता याच्यामध्ये दुसरा कोणता वाण आहे? तर याच्यामध्ये दुसरा आहे माहिकोचा बाउन्सर. माहिकोचा बाउन्सर गेली 3-4 वर्ष तर मिळतच नव्हता. पाहिलं असेल की न्यूजपेपरला 3-3, 4-4 हजार रुपये किंमत देऊनही बाउन्सर मिळत नव्हता. तो आता मागच्या वर्षीपासून मिळायला लागला आहे. तर बाउन्सर ही देखील व्हरायटी अतिशय चांगली आहे. मोठी टपोरी बोंड येतात. वाढीसाठी चांगली आहे. मध्यम आणि बागायती जमिनीसाठी अतिशय चांगली व्हरायटी आहे. तर ही देखील निवडू शकता. शक्यतो लक्षात घ्या, ज्यांना बियाणं घ्यायचं आहे त्यांनी सुरुवातीलाच घेऊन ठेवा, म्हणजे तुम्हाला नंतर जास्त पैसे देण्याची गरज पडणार नाही. कारण आपलं ॲग्रिकल्चर जे खातं आहे याच्यामध्ये सगळं काही चालतं, म्हणजे ब्लॅक, व्हाईट, येलो सगळं काही चालतं. त्यामुळं असं नको व्हायला की तुम्ही सुरुवातीला बियाणं घेतलं नसेल आणि तुम्हाला जर नंतर तेच बियाणं घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी मात्र मग बियाणांची किंमत ही वाढवली जाते आणि तिथं ब्लॅकमध्ये सुरू होतात. त्याच्यासाठी बियाणे लवकरात लवकर घेऊन ठेवा, जेणेकरून तुमच्यावर ही वेळ येणार नाही. तिसरा जो वाण आहे हा आहे राशीचा स्विफ्ट. राशीचा स्विफ्ट हा देखील एक अतिशय चांगला वाण आहे. हलकी, मध्यम, भारी तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये येणारा वाण आहे. वाढ चांगली असते, उभी आडवी दोन्ही पद्धतीने हा वाण वाढतो, परंतु उभी वाढ जी आहे ही या वाणाला अतिशय चांगली असते. त्यासोबतच मध्यम किंवा चांगलं पाऊस हा या व्हरायटीसाठी अतिशय चांगला आहे. याच्याच तुलनेत जर आपण राशी 659 पाहिली तर कमी पावसामध्ये राशी 759 अतिशय चांगली येते. बाकी जिथे कमी पाऊस आहे अशांनी राशी 759 निवडू शकता जर स्विफ्ट नसेल तर. परंतु हलकी, मध्यम, भारी जमिनीसाठी चांगला पाऊस किंवा मध्यम पाऊस असेल तर राशी स्विफ्ट हा एक अतिशय चांगला वाण आहे, ज्याच्यामध्ये उभी वाढण्याची क्षमता खूप चांगली आहे. तसेच आडवी देखील वाढ चांगली आहे, परंतु उभी वाढ ही अतिशय याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. साधारण 5 ते 6 ग्रॅमचं बोंड हे याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बाकी सगळं काही अवलंबून आहे आपलं पाणी, जमीन आणि आपलं खत व्यवस्थापन. याच्यानुसार आपण आपल्या बोंडाचं वजन अर्धा ग्रॅम 1 ग्रॅमपर्यंत वाढवू शकतो. पण रेग्युलर जी काही माहिती आपल्यासमोर येते तर ती ह्याप्रमाणे. त्यानंतर पुढचा जो वाण आहे, चौथा वाण, तो आहे नोझोव्हिडो सीड्सचा आशा. आता आशा काही 3-4 वर्षापूर्वी आपल्याला वाण पाहायला मिळाला. त्याच्यानंतर 1 वर्ष पूर्ण शॉर्टेज होता. याच्यामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम होते किंवा टेक्निकल गोष्टींमुळे तो आपल्याला 1 वर्ष समोर आला नाही. परंतु तो आता पुन्हा आपल्याला यावर्षी पाहायला मिळेल. मागच्या वर्षी मिळाला होता, परंतु त्याचा स्टॉक लिमिटेड होता. आता नोझोव्हिडो सीड्सचा आशा, ज्याला 90-11 हा वाण देखील आपण म्हणून ओळखतो, हा वाण देखील अतिशय चांगला आहे. मी मुद्दामच तुम्हाला प्रत्येक कंपनीचा एक वाण निवडून सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला तो सहज मिळू शकतो आणि ते तुम्हाला घेता येतील. 90-11चा जो वाण आहे हा उभ्या वाढणीसाठी चांगला आहे, तसेच आडवी वाढसुद्धा ह्याची चांगली आहे, परंतु याच्यामध्ये सब ब्रांचिंग वाढ जी आहे हे आपल्याला पाहायला मिळत नाही. टपोरे बोंड येतात. बोंडांचं अंतर जर तुम्हाला कमी करायचं असेल, म्हणजे पेऱ्याचं अंतर जर कमी ठेवायचं असेल तर युरिया कापूस पिकामध्ये वापरू नका आणि खास करून नोझोव्हिडो सीडची आशा
9011 व्हरायटी. ह्या व्हरायटीला युरिया वापरायचा नाही आहे, कारण मी हे प्रत्यक्ष प्लॉट पाहिलेले आहेत, प्लॉट कन्सल्टिंग देखील केलेली आहे. आणि त्यामधून ही गोष्ट नेहमी लक्षात येते की जर आपण युरियाचा वापर जर केला तर पेऱ्याचं अंतर वाढतं आणि नोझिविडू आशाची जी काही वाढ आहे ही एक थोडक्यात लिमिट वाढ आहे, ही एक्सेस वाढ होत नाही. तुम्हाला जर याच्यामध्ये एक्सेस उत्पादन घ्यायचं असेल तर युरियाचा वापर टाळणं गरजेचं आहे. त्यानंतर 5वी आणि शेवटची आपली व्हरायटी आहे नाथ संकेतची 1111. नाथ संकेत गेल्या वर्षी खूप गाजवलं. काही लोकांना चांगले अनुभव आले, काही लोकांना वाईटही अनुभव आले. परंतु मला एक जाणवलं की मागच्या वर्षीच्या तुलनेत जे वातावरण खराब होतं त्या वातावरणातही चांगला परफॉर्मन्स या व्हरायटीने दिला आहे. अतिशय चांगली वाढ, म्हणजे उंच माझ्या डोक्यापेक्षाही उंच 7-7, 8-8 फुटापर्यंत गेलेली. ज्यांनी शेंडे खुडणी केली त्यांना अतिशय चांगला फायदा त्याच्यामध्ये झाला. मोठे टपोरे बोंड, चांगलं वजन आणि चांगली वाढ. गेल्या वर्षी आमच्याकडे खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस कमी होता, सुरुवातीला कमी आणि नंतर जो परतीचा पाऊस सुरू झाला तो खूप जास्त. ह्यामुळे नुकसान भरपूर प्रमाणामध्ये झालं. परंतु ही व्हरायटी काही ठिकाणी मी पाहिली तर ही देखील अतिशय चांगली वाटली. आणि ह्या 5 व्हरायट्या ज्या तुमच्यासमोर मांडत आहे अतिशय टॉप व्हरायट्या आहेत. फक्त लक्षात घ्या, ज्यांच्या एरियामध्ये जी व्हरायटी चालते तीच व्हरायटी तुम्ही निवडा. मी सांगतोय म्हणून सगळ्याच एक आणू नका. आणि तसंही परवडतं, परंतु काय होतं, जर त्या वातावरणामध्ये ती व्हरायटी सेट होत नसेल किंवा त्या वातावरणामध्ये सेट व्हायला त्रास होत असेल तर अशा वेळी आपला तोटा जास्त होतो. आणि म्हणून मी नेहमी सांगत आलो आहे, आपल्या भागामध्ये जी व्हरायटी जास्त चालते शक्यतो प्रेफरन्स त्याच व्हरायटीला द्या, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही. कारण बऱ्याच व्हरायट्या इतर भागामध्ये खूप छान चालतात, इतर भागांमध्ये त्या मात्र डल पडतात आणि मग आपण म्हणतो ही व्हरायटी आमच्याकडं फेल झाली. तुम्ही काहीही सांगू नका. मित्रांनो, व्हरायटी फेल नसते, वातावरण, त्याला लागणारं पोषण हे कमी पडतं कुठंतरी, म्हणून ह्या बाबी आपल्या वाणांसोबत घडतात. तर मित्रांनो, नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.